नमस्कार मित्रांनो, आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे मित्र. खरं म्हणजे अनेक विषय कामगार म्हणून जगत असताना, कामगार संघटनांमध्ये एक प्रतिनिधी म्हणून वावरत असताना आपल्यापुढे अनेक विषय येत असतात. आणि हे विषय येत असताना काही विषय हे कधीतरी आपल्यापुढे येत असतात, परंतु ते तितकेच महत्वाचे असतात. आणि असाच एक महत्वाचा विषय, एक महत्वाचा कायदा की ज्याची आज आपण ओळख करून घेणार आहोत. मी आपल्याला नेहमी सांगत असतो की मी आपल्या पुढे एक प्रतिनिधी म्हणून आहे. आज आपण एक जो कायदा घेणार आहे तो म्हणजे दी इक्वल रेम्युनरेशन ऍक्ट 1976 चा 11 फेब्रुवारी 1976 रोजी हा कायदा आला, समान वेतन कायदा. मग समान वेतन कायदा हा काय सांगितलाय, कोणासाठी सांगितलेला आहे, हा मुद्दा सर्वप्रथम आपण लक्षात घेऊया. मी नेहमीच सांगत आहोत की कायदा म्हटलं, कायद्याची जर आपल्याला ओळख करून घ्यायची म्हटलं की त्याचा उद्देश काय आहे हा भाग नेहमी लक्षात ठेवत चला. उद्देश आपल्या लक्षात आला आणि मग इतर गोष्टींच्या बाबतीमध्ये जर का आपल्याला प्रश्न पडला तर आपण त्या कायद्यामध्ये जाऊन त्याची खोलवर माहिती घेऊ शकतो आपण. तर त्या दृष्टिकोनातून हा इक्वल रेम्युनरेशन ऍक्ट जो आहे 1976 चा समान वेतन कायदा, याच्यामध्ये स्त्री पुरुष जो भेदभाव आहे, म्हणजे पगाराच्या बाबतीत, वेतनाच्या बाबतीमधला स्त्री पुरुषांच्या मध्ये जो भेदभाव केला जात आहे, होता, तो नष्ट करण्यासाठी, त्याच्यामध्ये भेदाभेद होऊ नये म्हणून हा कायदा अस्तित्वात आला 11 फेब्रुवारी 1976 रोजी. आता ह्या कायद्यामध्ये काय सांगितलंय की कुठल्याही स्त्री आणि पुरुष जर कामगार असेल, कर्मचारी असेल, तर त्यांची जबाबदारी एक असेल, त्यांचं कौशल्य एक असेल किंवा त्यांचं समान काम असेल, समान परिस्थितीमध्ये समान काम असेल, तर अशा वेळी स्त्री आणि पुरुष यांच्या वेतनामध्ये भेदभाव केला जाऊ शकत नाही. अतिशय महत्वाचा असा हा कायदा, कारण म्हणजे स्त्री सक्षमीकरण आपण ज्याला म्हणतो, त्यासाठी हा एक महत्वाचा कायदा समजला जातोय. एक प्रतिनिधी म्हणून ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला हा कायदा जो आहे मित्र, हा कायदा संपूर्ण भारतामध्ये, जम्मू काश्मीर सहित संपूर्ण भारतामध्ये सर्व आस्थापनांना हा कायदा लागतो. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, संपूर्ण भारतामध्ये सर्व आस्थापनांना हा कायदा लागू होतो. आणि प्रमुख उद्देश जो आपण आधी बोललो की जर जबाबदारी, कौशल्य व अटी समान असतील तर मालकानं, आस्थापनानं लिंगभेदाच्या आधारे तफावत करण्याची गरज नाही. त्यामध्ये लिंगभेद केला जाऊ शकत नाही. हा कामगार कर्मचारी स्त्री आहे, हा कामगार कर्मचारी पुरुष आहे, अशा पद्धतीने त्यामध्ये भेदाभेद केला जात नसतो. हा एक महत्वाचा मुद्दा. याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा सांगितलेला आहे की समान वेतन देताना दर कमी करता येणार नाही तुम्हाला. म्हणजे स्त्री आणि पुरुष आहे, हा कायदा जो सांगितलाय तो स्त्री पुरुषांमध्ये भेदाभेद होऊ नये. वेतनाच्या बाबतीमध्ये स्त्री पुरुष आणि पुरुषांमध्ये भेदाभेद होऊ नये. जर एकसारखं काम असेल तर या बाबतीत सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं की समान वेतन देताना दर कमी करता तुम्हाला येणार नाही. म्हणजे त्याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा जो सांगितलेला आहे एका सेक्शनमध्ये की तुम्हाला त्यांच्यामध्ये फरक करता येणार नाही. या कायद्यामध्ये स्त्री पुरुष कामगारांमध्ये वेतनाच्या दरात जो दर जास्त आहे, स्त्री पुरुष कामगारांमध्ये वेतनाच्या दरात जो दर जास्त आहे त्याच दरानं दोघांनाही वेतन दिलं गेलं पाहिजे. हा एक मुद्दा व्यवस्थितपणे सांगितलेला आहे. इक्वल रेम्युनरेशन ऍक्ट, समान वेतन कायदा 1976 चा आपण पाहतोय मित्र. त्याचप्रमाणे त्यांनी हेही सांगितलेलं आहे की तुम्ही कामगारांची भरती करताना कोणत्याही प्रकारे ही स्त्री आहे म्हणून तिला डावलली जातं का म्हणे. म्हणजे स्त्री पुरुष भेदाभेद जर का तुम्ही कामगारांची भरती करत असाल तर त्या भरती करताना तुम्हाला स्त्री पुरुष भेदाभेद करता येणार नाही. हे काही महत्वाचे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत आपल्याला की ज्याच्या आधारे आज अनेक आस्थापनांमध्ये, अनेक उद्योगांमध्ये जे काही भेद चाललेले असतात, काही स्त्री आहे म्हणून कमी वेतन, तर ते नष्ट केले जाऊ शकतात आपण. ह्याच्यामध्ये आणखीन एक तरतूद काय करून सांगितलेली आहे की ह्याच्यामध्ये सल्लागार समिती सांगितलेली आहे. सल्लागार समिती म्हणजे काय की सल्लागार समिती जी नेमली जात असते, खरं म्हणजे त्याच्या आधी आपण हे पाहिलं पाहिजे की कुठल्या प्रकारचं सरकार ह्या कायद्याच्या अन्वये हे लागू होत असतं, योग्य सरकार कोणतं आपलं.
तर योग्य सरकार म्हणजे मित्र, जर का केंद्र सरकार व केंद्र रेल्वे प्रशासनाच्या मार्फत जर का काही कारखाने काही आस्थापना येत असतील तर त्याबाबत आपण केंद्र सरकार हे योग्य सरकार असतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही उद्योग असतील, कामधंदे असतील, त्या बाबतीमध्ये राज्य सरकार हे योग्य सरकार म्हणून ठरत असतं. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट आपण ज्याला शब्द वापरत होतो. तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्या अखत्यारीमध्ये हा येतो असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. परंतु केंद्र सरकारच्या अखत्यारीतले जे आस्थापना आहेत ते त्यांच्या संबंधित येत असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही कामधंदे असतात ते राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येत असतात. हा भाग प्रामुख्याने लक्षात ठेवा. याच्यामध्ये जी सल्लागार समिती जे आपण बोललो, याच्यामध्ये सल्लागार समितीमध्ये जास्तीत जास्त 10 जणांचा समावेश असतो. जास्तीत जास्त 10 जणांचा समावेश असतो आणि त्यामध्ये निम्मे स्त्री असतात आणि निम्मे पुरुष असतात. निम्मे स्त्री असतात आणि निम्मे पुरुष असतात की जे वेगवेगळ्या उद्योगांना सुद्धा सल्ले देत असतात की कोणत्या उद्योगामध्ये किती स्त्रियांची नेमणूक केली जावी ह्याबाबत सुद्धा ते गाईडलाईन करत असतात, आदेश देत असतात. मग त्या बाबतीमध्ये एक विविध अनुभव म्हणजे कामगार आणि कर्मचाऱ्यांचा, स्त्री पुरुष कर्मचाऱ्यांचा अनुभव, योग्यता ह्या इतर गोष्टी विचारात घेत असतात. ह्या बाबतीमध्ये जर का आपण पाहिलं की कायदेशीर बाबी म्हणून हा जर मुद्दा जर पाहिला तर कमी वेतन आणि असमान वेतन जर का आस्थापनानं व्यवस्थापनानं दिलं गेलं असेल, कमी वेतन आणि असमान वेतन, असमान सोयी सवलती दिल्या गेल्या असतील तर त्या बाबतीमध्ये 30 दिवसांच्या आतमध्ये तो कामगार आपली संबंधित तक्रार सादर करू शकतो. हा भाग महत्वाचा लक्षात ठेवा. आणि त्याच्यावरती म्हणजे जे काही सरकारी अधिकारी जो असतो तो लेबर ऑफिसर म्हणजे कामगार अधिकारी जो असतो त्याच्यापेक्षा कमी दर्जाचा नसावा, हे या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. तर कायदेशीर बाबीमध्ये असमान जर का काही सोयी असतील, सवलती असतील, असमान वेतन असेल, भेदाभेद असेल तर या बाबतीमध्ये तुम्ही 30 दिवसाच्या आत तक्रार करू शकता. नंबर 1. नंबर 2, ह्या बाबतीमध्ये जो सरकारी अधिकारी म्हणून ज्याची नेमणूक होत असते तो लेबर ऑफिसर म्हणजे कामगार अधिकारी ह्याच्यापेक्षा कमी दर्जाचा नसावा. म्हणजे आपण जर तक्रार करायची असेल तर ह्याच्यापेक्षा वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे केली तरी चालू शकते, असं माझं मत आहे. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आणखीन एक गोष्ट काय सांगितली की ह्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर होतंय की नाही होत, म्हणजे त्याची अंमलबजावणी जी ती अंमलबजावणी होती की नाही होत यासाठी काही दंड इन्स्पेक्टर चेक करत असतो. ज्या वेळेला फॅक्टरी इन्स्पेक्टर चेक करत असतो त्यावेळेला तो हे ह्या कायद्याच्या अन्वये हेही गोष्ट सांगितलेली आहे की प्रत्येक आस्थापनानं, कारखान्यानं आपली नोंद वही ठेवणं आवश्यक आहे. आपली नोंद वही ठेवणं आवश्यक आहे की ज्या नोंद वहीमध्ये स्त्री कामगार किती आहेत, पुरुष कामगार किती आहेत याची माहिती असते. त्याचबरोबर इतर अनेक गोष्टींची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध त्या नोंद वहीमध्ये असते. आणि जर का अशी नोंद वही जर का तुम्ही ठेवली नाही, आस्थापनांनी जर का अशी नोंद वही ठेवली नाही तर त्यावेळेला त्यांना 5,000 रुपयांचा दंड हा सुद्धा सांगितलेला आहे. नोंद वही ठेवली नाही तर 5,000 रुपयांचा दंड सुद्धा सांगितलेला आहे. आणि दंडाच्या बाबतीमध्ये जर का असमान वेतन दिलं असेल, भेदाभेद झालेले असेल, असमान वेतन भेदाभेद जर झालेली असेल स्त्री पुरुष तर त्या बाबतीमध्ये 10,000 रुपयांचा दंड सुद्धा दिला जाऊ शकतो की जो 10,000 रुपयांचा दंड हा 20,000 रुपयांपर्यंत जाऊ शकत असतो. किंवा त्याच्यामध्ये 3 महिने ते 1 वर्षापर्यंत सक्त मजुरीची सुद्धा तरतूद ही सांगितलेली आहे दंडामध्ये. किंवा त्याच्यामध्ये दंड आणि शिक्षा या दोन्हींचाही अंतर्भाव होऊ शकतो. तर ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत इक्वल रेम्युनरेशन ऍक्ट, समान वेतन कायदा 1976 मध्ये, त्याच्यामधल्या ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत मित्र की कंपन्यांनी अपराध केल्यानंतर कुठले दंड दिले जातात ते आपण या ठिकाणी पाहिलं. म्हणजे आपण काय पाहिलं आता या ठिकाणी की याच्यामध्ये आपण उद्देश पाहिला की जर जबाबदारी, कौशल्य, कामाची परिस्थिती एकसारखी असेल, अटी समान एकसारख्या असतील तर त्या ठिकाणी स्त्री पुरुष हा भेदाभेद केला जाऊ शकत नाही, करू नये अशा पद्धतीची तरतूद ह्या कायद्याने सांगितलेली आहे. समान वेतन देताना दर कमी करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला महिला कामगार आहेत म्हणून त्यांचा दर कमी करता येणार नाही. किंवा जो दर म्हणजे या कायद्यामुळे स्त्री पुरुष कामगारांच्यासाठी वेतनाच्या दरात जो दर जास्त आहे त्याच दराने दोघांना वेतन देणं आवश्यक आहे. कामगारांची भरती करताना
महत्वाचा मुद्दा, कामगारांची भरती करताना कामगार किंवा कर्मचारी स्त्री आहे म्हणून तिच्यामध्ये भेदाभेद करता येणार नाही. तर या ठिकाणी ह्या कायद्यामधला सांगितलेला हा एक महत्वाचा उद्देश आहे, तो एक आपण पाहिला. म्हणजे हे जे उद्देश सांगितलेले आहेत, तर हा कायदा काय सांगतोय? पगारामध्ये समानता असावी. कोणाच्या पगारांमध्ये? स्त्री पुरुष कामगार कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये समानता असावी हे सांगतोय. म्हणजे आपण काय काय पाहिलंय? हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू होतोय, जम्मू काश्मीर सहित हा कायदा सर्व आस्थापनांना भारतातल्या लागू होतो, हे 2 नंबरचं पाहिलेलं आहे. हा कायदा स्त्री आणि पुरुष कामगार कर्मचारी जे असतात त्यांच्या वेतनाच्या मध्ये फरक केला जाऊ शकत नाही. जर का एक समान काम असेल, अटी असतील, कौशल्य एकसारखं असेल तर त्याच्या वेतनामध्ये फरक केला जाऊ शकत नाही. ही एक गोष्ट आपण ह्या ठिकाणी पाहिलेली आपण मित्र. तर हे या कायद्याचे वैशिष्ट्य आहेत. या कायद्यामध्ये आपण नोंदवही कशी ठेवणं आवश्यक आहे आस्थापनांनी ते पाहिलेले. नोंदवही जर ठेवली नाही किंवा जर का कायद्यामध्ये जर का काही कायद्यामधल्या ज्या अटी आहेत त्या अटींमध्ये जर का काही भंग केला आस्थापनांनी तर त्याच्या दंडाविषयी सुद्धा काही तरतुदी सांगितलेल्या त्या आपण पाहिलेले. नोंदवही नाही ठेवली तर 5,000 रुपये किंवा असमान वेतन जर दिलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड होऊ शकतो की जो 20,000 रुपयापर्यंत जाऊ शकतो, किंवा 3 महिने सक्त मजुरी किंवा ती 1 वर्षापर्यंत सुद्धा लांबवली जाऊ शकते, किंवा दंड आणि सक्त मजुरी अशा दोन्ही सुद्धा शिक्षा करण्याची तरतूद दंड म्हणून ह्या कायद्यामध्ये द रेम्युनरेशन ऍक्ट इक्वल रिम्युनरेशन ऍक्ट 1976 म्हणजे समान वेतन कायदा 1976 11 फेब्रुवारीला 1976 ला आलेला हा जो कायदा यामध्ये सांगितलेले आहे. हा मुद्दा नीट लक्षात ठेवा मित्र. तर महत्वाचे मुद्दे मी पुन्हा एकदा सांगतोय, महत्वाचे जे मुद्दे आहेत, समान वेतन, स्त्री पुरुष समान काम, समान परिस्थिती, अटी कौशल्य एक असताना त्यांना समान वेतन देणं, त्यांच्या भरतीमध्ये स्त्री पुरुष आहे म्हणून भेदाभेद करता येणार नाही, त्यांच्या पगारामध्ये वेतनामध्ये भेदाभेद करता येणार नाही, जो दर जास्त आहे त्यांच्या कामाच्या बाबतीमधला तो दर त्यांना देणं आवश्यक आहे. सल्लागार समिती कशा पद्धतीची असते की सल्लागार समिती 10 जणांची कमिटी असते, त्यामध्ये स्त्री निम्मे असतात, पुरुष निम्मे असतात. लेबर ऑफिसर जर का तुम्हाला तक्रार करायची असेल तर 30 दिवसांच्या आतमध्ये तुम्ही तक्रार करू शकता. त्यानंतर लेबर ऑफिसर हा ती तक्रार हँडल करतो की ती पाहतो ती तक्रार त्याच्यापेक्षा कमी दर्जाचा अधिकारी त्याला ती पाहू शकत नाहीये. तर ह्या गोष्टी आज आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. कायदेशीर बाबी कोणत्या ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आपण ह्याच्यामधला जर का जो दंड असतो तो दंड जर आकारला गेला आणि गुन्हा जर सिद्ध झाला आणि दंड जर आकारला गेला तर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट औद्योगिक विरोध कायदा 1946 नुसार तो दंड तो वसूल करता येतो कलम 33C नुसार. तर ही माहिती आज आपण इक्वल रेम्युनरेशन ऍक्ट 1976 आज आपण पाहिलेले आहे. मला खात्री आहे की निश्चितपणे याच्यामधून एक चांगली माहिती आपल्याला मिळेल. एक प्रतिनिधी म्हणून ह्या कायद्याची ओळख मी आपल्या पुढे करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी थांबतो मित्र. काळजी घ्या स्वतःची, कुटुंबाची आणि संपूर्ण समाजाची. धन्यवाद.